अक्षू वैशू या व्लॉग चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि हा आमचा रूम आहे. ते आम्ही आता सर्व तयार होत आहोत. मी आपण आलो कुठे आहोत? हां आम्ही उज्जैनला आलो. ते सांगायचंच राहिलं. तर आम्ही आता फिरायला जाणार आहोत. आणि ही माझी बायकोला जरा तयार व्हायला टाइम लागला. ते मेकअप जरा कमी केलाय ना. आणि आणि ही आमची आहे पुढे ब्लॉगमध्ये बोली जाऊ. काय बोलतोस तू? बोल तिच्या आईला. ते काय नाही बोलत ती. जाऊ दे. आता बाहेर आम्ही चाललो फिरायला. पुढे दाखवू तुम्हाला काय काय होतंय ते. तर मित्रांनो फायनली आमचा प्रवास चालू झाला आहे. आणि आम्ही आता निघालो ते म्हणजे सांदीपानी आश्रमकडे. जसं आम्ही रिक्षा गेली 5 मंदिरं फिरवण्यासाठी, तसंही तुम्ही फिरू शकता. रिक्षावाले तुम्हाला 5 मंदिरं फिरवतील. फायनली पोचलो होते म्हणजे सांदीपानी आश्रमकडे. या आश्रममध्ये श्रीकृष्ण आणि बलराम यांनी 64 कलांचं विद्या घेतली होती. ते हे आश्रम आहे. मग खतरनाक वाटतं ना मला. इथून मग पुढे आम्ही निघालो ते म्हणजे मंगलनाथ मंदिरकडे. मंगलनाथ मंदिर झाल्यानंतर आम्ही निघालो कालभैरवकडे. कालभैरव हे महादेवाचे सेनापती आहेत. कालभैरवचं दर्शन केल्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे गडकलिका टेम्पलकडे. तर गडकालीचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे रामघाटकडे. जर कोणाला आरती घ्यायची असेल तर 100 रुपये देऊन अशी आरती घेऊ शकता. रामघाटवरून निघालो आम्ही ते म्हणजे हरिसिद्धी मंदिराकडे.
मंदिर परिसर में किसी भी प्रकार की गंदगी ना करें। हरिसिद्धीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो ते म्हणजे उज्जैन महाकाल कॉरिडॉर बघण्यासाठी. फोटो काढतोय काढतो. अरे देवाचं बघूया चला. ती वाटत इथना कॉरिडॉरच्या इथेच रात्री 8 वाजता लेझर लाईट शो होतो. तोही खूप मस्त असतो. तेही तुम्हाला थोडं मी पुढे दाखवतो, बघा. फुल गर्दी झाली असेल तिथं. उस दिव्य और विराट रूप के पंच मुख थे और प्रत्येक मुख में 3 नेत्र प्रकाशित हो रहे थे. आणि ज्यासाठी आम्ही आलो आहोत ते म्हणजे आहे महाकालचं दर्शन. आणि आता आम्ही तिकडे निघालो आहोत. मित्रांनो, ब्लॉग आपला इथंच एंड करतो. ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.